तर धरणाच्या पाण्याखाली जे महादेवाचं मंदिर होतं आज ते पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते। आजवर महादेवाच्या अनेक मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी गेलो असेल, अनेक ज्योतिर्लिंगांचे दर्शन सुद्धा आपण घेतले असेल, पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका अनोख्या म्हणजे साधारण 1000 वर्षापूर्वी बांधलेल्या त्या धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेल्या मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहे। आणि हे मंदिर म्हणजे जय शिवराय मित्रांनो आता आपण आलोय उजनी धरणामध्ये। आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि ह्या धरणामध्ये अजिबात पाणी नाही आणि ह्याच धरणामध्ये एक प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं। या धरणात जेव्हा पाणी असतं तेव्हा ते मंदिर पूर्ण धरणाखालीच असतं, पण आत्ता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या धरणातील पाण्याचा साठा हा कमी झालाय, त्यामुळे धरण पूर्ण सुकलंय आणि धरणाच्या पाण्यामध्ये जे मंदिर बुडालेलं होतं ते खूप दिवसानंतर आज पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून या मंदिराची एक नवीन माहिती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तर जास्त वेळ न घेता आपण या व्हिडिओला सुरुवात करू, कारण आपण मागे जर बघितलं तर पूर्ण असं पावसाचं वातावरण झालंय, त्यामुळे लवकरात लवकर आपण त्या मंदिरामध्ये जाऊ। 1975 साली उजनी धरणाची बांधणी झाली। उजनी धरणाचे बांधकाम झाल्यानंतर परिसरातील अनेक प्राचीन मंदिरे आणि वास्तू उजनीच्या उदरात गडप झाल्या होत्या। या वर्षी उजनीची पाणी पातळी खूप कमी झाल्यामुळे या पाण्यात गडप झालेली पुरातन मंदिरे पूर्णपणे बाहेर आलेली आहेत। त्यापैकी एक म्हणजे अंदाजे 800 वर्षापूर्वी बांधलेले पळसनाथ महादेवाचे मंदिर। पाण्याची पातळी कमी झाली असली तरी मंदिरापर्यंत जाण्यासाठी बोटीचा वापर करावाच लागतो आणि या बोटीची व्यवस्था स्थानिक गावकऱ्यांकडून केली जाते। तर मित्रांनो आपण मगाशी त्या साईडला होतो, हे पूर्ण असं धरणाचं आपण हे पाणी बोटीच्या साह्याने बरोबर इथं आलोय आणि आपल्या मागच्या साईडला आपल्याला असं मंदिर दिसतंय। आपण अजून आतमध्ये नाही गेलो मंदिरामध्ये, पण इथं काही स्थानिक गावकरी आहेत आपल्यासोबत। काका तुमचं नाव काय पहिले? सिकंदर महबूब मुलानी। सिकंदर मुलानी, आम्ही प्रॉपर घेतलीच राहणार। तर आपल्याला हे स्थानिक असे गावकरी भेटले ते, आता आपण त्यांच्याकडून या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर जुनं मंदिर आहे हे 1000 वर्षापूर्वीचं। 76-76 साली इथून पिंड गावात नेली, गावातल्या मंदिरात मंदिरात ठेवले तिथं। तर आम्ही स्वतः पाहणी के म्हणजे बघितलेली। म्हणजे हे मंदिर असं दरवर्षी बाहेर येतं का? नाही, एक 50 वर्षातून 4थी वेळ आहे ही। म्हणजे जेव्हा धरण बांधले तेव्हापासून 4थी वेळ आहे ही। 4थी वेळ बाहेर 50 वर्षात 4थी वेळ आहे। 19ला 17ला गेल्या वर्षी ना आता मागच्या वर्षी पण आलो होतो, पडलं होतं उघडं। तर आता पाणी तिकडून जे बोगद्यातनं येणार आहे बारामतीहून, तर परत नाही सांगता येत हे उघडं होईल म्हणून। हा, म्हणजे ते 50-60% पाणी ह्या धरणात राहण्याची शक्यता आहे। आणि हे किती महिने किती दिवस असं? हे 2-3 महिने बाहेर असतं आणि नंतर परत पाण्यात जातं ह्याच्यात श्रावण मध्ये पुढल्या 1-2 महिन्यात। अजून या मंदिरासोबत कोणते कोणते मंदिर आपल्याला इथं बघायला मिळतात? इथं राम मंदिर आहे। कोणतं? त्या साईडला? हा, आणि खाली 2 मंदिर आहेत। कुठलं? तिकडचं जे आहे ते राम मंदिर आहे का? राम मंदिर। अजून कुठे दुसरे मंदिर? अजून तिथं 3 मंदिर आहे। 3 मंदिर म्हणजे हे एक मंदिर। म्हणजे आपल्याला ह्या परिसरात साधारण 4 ते 5 मंदिर बघायला मिळतात। 5 मंदिर आहे ते। मंदिराची बांधणी कधीची म्हणले? साधारण 1000 वर्षाची आहे बघा, तिथं आतमध्ये लिहिलेलं आहे। लिहिलंय का? तुम्हाला जावतो तिथं लिहिलेलं। आणि या मंदिरामध्ये काय असे कार्यक्रम वगैरे असतात की जेव्हा उघडं वगैरे पडतं मंदिर? हा, येतात काय लोक बाहेरचे येतात। आता कीर्तन आहे इथंच असतं का? 18 तारखेला कीर्तन आहे आणि अभिषेक आहे मोठा आपल्या 21 तारखेला 20 तारखेला। तर भरपूर म्हणजे बाहेरचे लोक येतात, काय कार्यक्रम करून जातात। जे आम्हाला जी माहिती आहे ते आम्ही त्यांना सांगतो की असं आहे तसं आहे। आमच्या समोर गाव म्हणजे पुनर्वसन झाल्यावर इथला देऊन याला त्या 75-76ला पाणी धरणाचं धरायला लागल्यावर मग इकडून देऊन याला बैलगाडीत। हे मंदिर पुरातन असून स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे। साधारण 11व्या शतकामध्ये या मंदिराची निर्मिती करण्यात आली असावी। मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधण्यात आले आहे। या मंदिराचा उल्लेख ज्ञानेश्वरीतही करण्यात आलेला आहे। धरणाच्या निर्मितीपासून हे मंदिर पाण्यातच होते, तरीही ते आजही आपलं अस्तित्व टिकून आहे।
या मंदिराची रचना केवळ 27 दगडी नक्षीदार खांबांपासून तयार करण्यात आलेली आहे. शिखर भागाकडे प्रवेश करण्यासाठी छोटेसे दार आहे. शिखर भागात सतत सूर्यप्रकाश खेळत राहावा याकरिता चारही बाजूने मोठमोठी छिद्रे आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण ज्या मंदिरामध्ये उभं आहे हेच मंदिर साधारण 50 वर्षानंतर चौथ्यांदा या धरणाच्या पाण्यातून बाहेर आले. आता ह्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला शिवलिंग बघायला मिळत नाही, पण हेच जे शिवलिंग आहे ते शेजारी पळसदेव एक गाव आहे, त्या गावामध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये ते शिवलिंग स्थानिक गावकऱ्यांनी दर्शनासाठी ठेवले. या मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण बाजूला अजून एक मंदिर आहे, ते कोणतं मंदिर आहे ते बघण्यासाठी तिकडे जाऊया. मंदिराच्या समोरच विटांनी बांधलेला एक सभा मंडप आपल्याला बघायला मिळतो. सभा मंडपामध्येच वेगवेगळ्या प्रकारची शिल्प सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. सतत पाण्याखाली असल्यामुळे या सभा मंडपाची सध्या खूप पडझड झालेली आहे. पळसनाथाच्या शेजारी अजून एक दुसरे मंदिर आपल्याला बघायला मिळते. याचेही नक्षीकाम खूप पुरातन आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर विष्णूच्या विविध रूपातील मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात. अनेक दुर्मिळ शिल्प खाली पडलेले आहेत. काही शिल्पांचे तुकडे सुद्धा झालेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर जे महादेवाचं मंदिर होतं त्या मंदिराच्या शेजारीच आपल्याला अजून एक मंदिर बघायला मिळतं. तर हे नेमकं मंदिर कोणाचं आहे? कारण आतमध्ये गाभाऱ्यात तर मूर्ती आपल्याला बघायला मिळत नाहीये. तर नेमकं मंदिर कोणाचं आहे हे आपण या काकांकडून जाणून घेऊयात. नेमकं हे मंदिर कोणाचं आहे? कोणाचं मंदिर काका? हे बळीराजाचं मंदिर होतं. बळीराजाचं. बळीराजा कशावरून म्हणजे असं आहे? म्हणजे पहिले लोक जे होते ते सांगत होते बळीराजांचं. बळीराजांचं हे मंदिर होतं. आणि ह्या ठिकाणी काय आहे? हे बिल्डिंग लिहिलेलं आहे बघा 1000. काका आता आपण हे बळीराजाचं मंदिर बघितलं, हो. तर अजून इथं आपलं काय काय बघायला आहे? म्हणजे आता हे काय हे साईडच्या वावऱ्या हा. आणि हे पडझड झालेली पाण्यात, हे लाटाने पडझड झालेली. हे सगळंच ना? हा ही आपल्या 19 मध्ये पडझड झालेली बघा. 2019 मध्ये. हा. नाहीतर पहिलं क्लिअर होतं ही. अजून आणि तिकडे 2 मंदिर आहेत. तिकडं- एक काशीनाथ विश्वनाथचं मंदिर. कुठं आता इथून दिसतं आता हा आपल्याला? एक 10 दिवसांनी उघडं पडन सगळं. कुठल्या साईडला पूर्ण जायचं हे काय आपल्या नदीच्या साईडला आहे. इथून दिसतं का? हा दिसतंय. हे काय खाली एक आणि पलीकडे एक. हे पाण्यामध्येच आहे का? हा, पाणीमध्ये ते दिसतं ते मंदिर. 10 फूट पाणी आहे. अजून 10 फूट. 10 फूट. अजून समजा असं दुष्काळ राहिलं तर ते पाणी अहो, आता हे 15 दिवसात उघडं होत आहे. 10 दिवसात. हा हो आणि ते वरचं कोणतं मंदिर आहे ते? ते आपल्या ह्याचं आहे, संपूर्ण रामायण घडलेलं. म्हणजे रामाचं मंदिर जे रामाचं सांगितलं मंदिर तिथं. पण संपूर्ण रामायण घडून हे केलेलं आहे. हा, म्हणजे तिथं रामाचं सगळ्या शिल्प- मूर्ती आहेत ते. रामाचं शिल्प वगैरे तिथे सगळं आहे ना? सगळं. तर मित्रांनो, तुम्ही इथे येण्याचं प्लॅन करत असाल तर आता तर आम्हाला साधारण 2 मंदिरं बघायला भेटले ते आणि एक रामाचं मंदिर आपण बघू शकतो. पण अजून एक 10 दिवस अशीच परिस्थिती राहिली, असाच उन्हाळा राहिला तर काकांनी जसं सांगितलंय तसे संपूर्ण उघडं पडणार. 2 मंदिरं आपल्या अजून आहेत. कोणती म्हणले तुम्ही? काशीनाथ विश्वनाथचं काशीनाथ आणि यशनाथचं जे मंदिर आहे हे पाण्यात आहे. ते आता सध्या पाण्यात आहे. पण समजा अशी परिस्थिती राहिली तर तुम्हाला ते मंदिर सुद्धा बघायला मिळू शकतात. तर खाली तुम्हाला काकांचा नंबर देतो. जर तुम्ही इकडे येणार असेल तर काकांना फोन करून या. काका तुम्हाला या संपूर्ण परिसराची एकदम मस्त माहिती आहे, हा. आणि सखोल अशी माहिती तुम्हाला सांगतील. त्यामुळे काकांना संपर्क करा. तर आता बऱ्यापैकी उशीर झालाय, चला की मग. तर आम्ही पण निघतो आता. नाही हम्म. लेट नको व्हायला, पावसाचं पण वातावरण झालं. हो, बरोबर आहे. हा? चला, हो, येतो चला. चला. चला की आम्ही पलीकडे. आठशे वर्षाचे
प्राचीन असे मंदिर व आजूबाजूचा परिसर बघून खूप भारी वाटले. आता हे मंदिर बघून आपल्याला पुन्हा बोटीतून प्रवास करून ज्या ठिकाणी आपली गाडी होती त्या ठिकाणी जायचे होते. तर मित्रांनो, आत्ता आपलं त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपण सगळं मंदिर बघितलं, संपूर्ण माहिती जाणून घेतली. पण आपल्याला इथं आल्यानंतर बोटीने ज्या मंदिरात जाण्याची सोय केली ते अभिजित दादा आणि त्यांचे मित्र परिवार आहे. आता आपण परत आलोय, त्यामुळे थोडंसं 2 शब्द आपण त्यांच्याकडून ऐकूया की इथं भरपूर लोक येतात. 1 महिन्यापासून खूप सारे लोक या ठिकाणी येतात. आपण वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलला किंवा न्यूज चॅनलला सुद्धा या मंदिराबद्दलची माहिती बघितली असेल. पण इथं आल्यानंतर नेमकं पर्यटकांनी काय करायचं हे आपण दादाच्या तोंडानेच ऐकून घेऊ की नेमकं इथं काय करायचं. दादा, इथं खूप गर्दी होत असते, तर वेगवेगळे पर्यटक येत असतात आणि आपलं महादेव तर आपल्यासाठी पवित्र, ही सगळी पवित्र मंदिर आपल्यासाठी. तर नेमकं जी बाहेरून लोक येतात त्यांनी इथं आल्यावर काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं नाही पाहिजे त्यांनी इथं. माझं नाव अभिजित जाधव. तर आपलं चॅनल मी दुर्गरक्षकच्या माध्यमातून सांगायला मला खूप भारी वाटते. म्हणजे हे मंदिर हेमाडपंथी हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे. ते मंदिर म्हणजे पाणी आटल्यानंतर उजनी धरणाला ज्यावेळेस बॅकवॉटरचं पाणी ज्यावेळेस खाली जातं त्यावेळेस 1 महिना 2 महिने फक्त गाभाऱ्यातून बाहेर येतं. तुम्ही जे आता त्यावेळेस ह्या मंदिराची काळजी घ्या किंवा वरती चढणं हे टाळायचं किंवा इथं कचरा करणं, प्लॅस्टिक पाणी बॉटल आणली तर टाकणं हे थोडंसं टाळा, जेणेकरून ह्याची काय म्हणतो आपण त्याला संवर्धनता म्हणजे आणि सुंदरता ही अजून आपल्याला हजारो वर्ष टिकवायचं आहे. पिढ्यानपिढ्या राहिलं पाहिजे, एवढाच उत्तम मुद्दा आपल्याला सांगण्याचा आहे. यांच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगायला मिळालं त्याबद्दल आनंद वाटतोय. आणि बाकी फक्त प्रेक्षकांना एवढंच म्हणणं आहे की आपण आल्यानंतर मंदिराची काळजी घ्या, व्यवस्थित निगा घ्या. तर आता दादांनी जसं सांगितलं आपल्याला की अनेक पर्यटक किंवा अनेक लोक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात. पण काही या मंदिराच्या भिंती अशा आहेत की त्या धक्का लागला तरी पडतील. तर अशा भिंतींपासून लांब थांबा. इथं आल्यानंतर समजा आपल्याला प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे असेल त्या आपापल्या बॅगेत परत घेऊन जावा. या ठिकाणी आपल्याला गाईड पण मिळतील. या मंदिराची माहिती त्यांच्याकडूनच जाणून घ्या, कारण ते स्थानिक असल्यामुळे त्यांना या मंदिराची बऱ्यापैकी माहिती आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मंदिरासोबतच अजून इतर मंदिरं सुद्धा आहे, ती सुद्धा त्यांची सुद्धा माहिती तुम्हाला दादांच्या मित्रपरिवारांच्या तर्फे तुम्हाला ही माहिती मिळेल. त्यामुळं या ठिकाणी आला तर दादांनी जेवढी सांगितली तेवढी काळजी घ्या. मंदिर अजून 1 महिना उघडं, मंदिर अजून एखादा महिना आपल्याला असं दर्शन घेण्यासाठी उघडं आहे. त्यानंतर पावसाळ्यात पुन्हा मंदिर पाण्याखाली जाईल. तर आपण सुद्धा या मंदिरात येऊन दर्शन घ्या आणि जी नवीन माहिती आहे ती दादांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलच. जय शिवराय.